यानंतर बुलढाण्यातून महत्त्वाची बातमी आहे। बुलढाणा केस गळती प्रकरणामध्ये परिस्थिती भयावह स्थितीवरती सध्या पोहोचलेली आहे। केस गळतीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे। निदान लागत नसल्याने परिसरामध्ये कमालीची दहशत देखील पसरलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत, पुढारी न्यूजच्या हाती लागलेली आहेत। बुलढाण्यातील तब्बल 12 गावांमध्ये अशा प्रकारची केस गळती पाहायला मिळते। आतापर्यंत 150हून अधिक रुग्ण या आजाराचे पाहायला मिळालेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय, अगदी हाताने सहज खेचल्यावर देखील हे केस गळताना आपल्याला पाहायला मिळतात। केस गळतीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेली आहेत। निदान लागत नसल्याने परिसरामध्ये कमालीची भीती या नागरिकांमध्ये पाहायला मिळते। या केस गळतीची भयावह दृश्य पुढारी न्यूजच्या हाती लागलेली आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे। संदीप, काय अधिकची माहिती आहे? प्रथमेश, खरं तर गेल्या 15 दिवसापासून या अज्ञात आजाराने शेगाव तालुक्यातील 12 आणि नांदुरा तालुक्यात देखील याचा आता शिरकाव झालेला आहे। असे 13 गावांमध्ये एकूण जे आहे हे 150 रुग्ण आढळलेले आहेत। आणि शेगाव तालुक्यातील बोंडगावमध्ये ही एक 27 वर्षीय महिला आहे, जिच्या डोक्यावरचे केस अगदी सहजरित्या या ठिकाणी निघतायत, गळून पडतायत। याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ जो आहे हा आता आपण पुढारी न्यूजवर जे आहे तो पाहू शकतोय। खरं तर सर्वच वयोगटातील लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत या सर्वच लोकांच्या डोक्यावरच्या केसांची या ठिकाणी गळती होत आहे। आणि अजूनही या आजाराचा जो आहे तो निदान लागलेला नाही, त्यामुळे मोठी कमालीची दहशत जी आहे हे या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आज 15 दिवसानंतर ICMRचं पथक जे आहे हे या ठिकाणी दाखल झालेलं आहे गावामध्ये। आणि सध्या नागरिकांच्या रुग्णांची जी आहे ही तपासणी केली जात आहे। दिल्ली आणि चेन्नई या ठिकाणच्या आरोग्य पथकात जवळजवळ 12 संशोधकांचा समावेश या पथकामध्ये आहे। आणि या पथकाने आता गावामध्ये जाऊन रुग्णांच्या तपासणीला सुरुवात केलेली आहे। आणि त्यानंतरच आता संशोधन करून हा नेमका आजार कुठला आहे, कशामुळे हे केस गळती होत आहे यावर ते संशोधन करतील आणि त्यानंतरच काय तो नेमका तपास समोर येणार आहे। प्रथमेश, नक्की संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।